अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत पैसे जमा झालेले नाहीत. काही लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत, पण काही लाडक्या बहिणींना 1 रुपयासुद्धा जमा झाले नाहीत. तर तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे लाडक्या बहिणींनो. कारण आज हप्ता वितरणासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आले असून यावेळेस 12 मे पासून हप्ता वितरण झालेला आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा होणार का नाही, इथे ओपन, OBC, ST, SC, VJNT बहिणींना पैसे आज वितरणासंदर्भात महत्त्वाचे अपडेट असणार आहे. कारण अनेक लाडक्या बहिणींनी विचारलं आहे की आम्ही OBC आहे, आम्हाला पैसे कधी जमा होणार. कारण पुन्हा एकदा वितरण सुरू झालं होतं व लाडक्या बहिणींनो, शुक्रवारी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 3,000 रुपये जमा झाले. मार्च एप्रिल 3,000 रुपये पात्र बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहे. कारण 12 मे पासून आपल्याला माहिती आहे की वितरण सुरू झाले होते. 12 मेला लाडक्या बहिणींनो मार्चचे 1,500 रुपये, 13 मेला एप्रिलचे 1,500 रुपये, पुन्हा 1,500 असं करून 16 तारखेपर्यंत 3,000 रुपयाचं वितरण झालं. आठवड्याभराचा परत गॅप पडला होता व नंतर जेव्हा नवीन GR आला 20 मेला, त्यानंतर शुक्रवारपासून पुन्हा वितरण सुरू झालं. 23 मेला पुन्हा एकदा 22 मेला पुन्हा एकदा वितरण झालं व लाडक्या बहिणींनो त्यावेळेस सकाळी मार्चचा हप्ता आला व संध्याकाळी एप्रिलचा हप्ता जमा झाला होता. मग आज सोमवार आहे, शनिवारी कोणतंही वितरण झालं नव्हतं. शनिवारी सुट्टी होती व आता आज सोमवार आहे. मग लाडक्या बहिणींनो आज हप्त्याचं वितरणासंदर्भात महत्त्वाचे अपडेट असणार आहे. कारण जाती प्रवर्गानुसार वाटप झाले आहे का बघा. अनेक लाडक्या बहिणी म्हणतात की इथे जात आणलेली आहे लाडक्या बहिणींनो, तर असं काही नाही. कारण इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्यासंदर्भात, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 22 मे पासूनच म्हणजे जे जनरल कॅटेगरी होते, OBC कॅटेगरी होते, त्यांच्या खात्यामध्ये 12 तारखेपासूनच हप्त्याचं वितरण झालेलं आहे. ते कुठेही जातमध्ये आणली नाही. मात्र आता नवीन नियम काय की नवीन लेखाशीर्षखाली इथं महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. नवीन लेखाशीर्षखाली ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, म्हणजेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जे निधी वितरित झाली नव्हती व त्यानंतर निधी वितरण झाली व इथे जे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महिला आहेत त्यांची संख्या उपलब्ध करून त्यानंतर हप्त्याचं वितरण झालेलं आहे. आता नवीन लेखाशीर्षखाली हे पैशांचं वितरण होत आहे व अनेक लाडक्या बहिणींचा तोच प्रश्न आहे की ते जातीभेद केलेला आहे का, आम्ही OBC आहे किंवा आम्ही ओपन आहे, आमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. असं काहीच नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होते, फक्त तिथं पात्र तुम्ही पाहिजेल आहे. आता पात्रता यादी तुम्हाला देखील माहिती आहे की 4 चाकी वाहन नको, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नको, तुमच्या घरी सरकारी नोकरदार नको, तुमच्या घरी कोणी टॅक्स भरणारे नको. जर तुमच्या रिमार्क्सच्या पुढे म्हणजे तुमच्या नावाच्या पुढे रिमार्क्स असतं आणि त्या रिमार्क्सच्या पुढे जर तुम्ही ITR भरताय असं जर दिसून येत असाल किंवा तुमचं उत्पन्न म्हणजे तुमचं स्वतःचं नाही, तुमच्या फॅमिलीचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेतून बंद केलं जाणार आहे. तुमची सगळी माहिती तिथे सरकारकडे आहे. त्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणींनो जर अपात्र असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. आता तुम्हाला वाटते की तुम्ही पात्र आहे मात्र तुम्हाला पैसे मिळाले नाहीत, तर तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन तक्रारसुद्धा करू शकता. या संदर्भात पुढील व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे आपल्याला योजना यात्राला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण लाडक्या बहिणींनो तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळवून देण्यासाठी आपल्या योजना यात्राच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला 100% मदत मिळणार आहे. तर आता निधी वितरित संदर्भात जो GR आला व सर्व प्रवर्गानुसार किंवा सर्व ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे त्यानुसार हप्ता वाटप झाला आहे. आज हप्ता वितरणासंदर्भात शक्यता आहे, कारण एकच दिवस शुक्रवारी हप्त्याचं वितरण झालं, पुन्हा शनिवार रविवार कोणतंही वितरण झालं नाही. मात्र आज हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत. पात्र बहिणींची इथं संख्या संपलेली असल्यामुळे शक्यता फार कमी वर्तवली जात आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्ही पात्र असून तुम्हाला हप्ता वितरण झाला नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. कारण तुम्ही कोणत्या प्रवर्गात येत आहे हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्या पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला नक्कीच इथे मदत होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.